कितीही रागावली राणी, राजाचं प्रेम मात्र अट्टल असावं लागतं. रुसलेल्या रुक्मिणीचा रुसवा काढायला मन मात्र विठ्ठलासारखं असावं लागतं. एका पुरुषाची पात्रता त्याच्या बायकोकडे पाहून कळत असते. त्याची बायको हसत खेळत आनंदी राणीसारखी राहत असेल ना, तर तो नवरा नक्कीच राजा माणूस असतो. आता दिवाळी झाली, दिवाळीनंतर पाडवा झाला आणि पाडव्यानंतर आली भाऊबीज. तर आज आहे भाऊबीज. तर तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला माझ्याकडून भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं सासर कितीही चांगलं असलं ना, तरी पण सणासुदीला माहेरची आठवण ही येतच असते ना. भावाकडे पाहिलं की मन एकदम समाधानी होऊन जातं. मला ही माहेरची आठवण येते, पण मनाला एक सांगते की भाऊबीज ही फक्त एक दिवसाचीच असते, पण आपली बहीण भावाची जोडी मात्र कायमची आहे. आणि म्हणून तर म्हणतात, एवढ्या मोठ्या दुनियेमध्ये देव सगळ्यांच्या सोबत काही राहू शकत नव्हता. त्यामुळे देवानी देवांचंच रूप म्हणून आई वडिलांची निर्मिती केली. आई वडिलांच्या नंतर आईची जागा घेण्यासाठी मुक्ताई जन्माला आली आणि बहिणीला आधार देण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींची निर्मिती झाली. आणि म्हणून तर मंडळी, कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ, म्हणून तर बहीण भावाचं नातं किती आहे गोड. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि हा व्हिडिओ दिवाळीच्या दिवशीचा आहे. सकाळी 5 वाजताच उठलो आम्ही, नेहमीप्रमाणे बाहेर आलो. फौजी साहेबांनी सगळ्या गाड्या बाहेर घेतल्या. त्यानंतर मी झाडून घेतलं, सडा मारला आणि म्हणलं सकाळ सकाळ ब्रह्ममुहूर्तामध्ये दिवे लावून घ्यावा दारामध्ये. रोजच्या प्रमाणे मी दिवे लावत होते. त्यानंतर मग मला रांगोळ्या पण काढायच्या होत्या. दिवे लावून झाल्यानंतर मी लागले हळदीचं लेपन करायला आणि हलका हलका अंधारच होता. आणि लवकर उठल्यामुळं माझं झाडून झालं होतं, सडा झाला होता, दिवे लावून झालं होतं आणि उंबरठ्याला मी हळदीचं लेपन केलं. आणि तिथं थोडीशी रांगोळी काढायची होती उंबरठ्याजवळ, पण म्हटलं थोडंसं ते हळदीचं लेपन केलेलं थोडंसं सुकतंय, सुकल्यानंतर मग त्याच्यावरती आपल्याला रांगोळी काढता येते. आणि उंबरठ्याचं हळदीचं लेपन सुकतंय तोपर्यंत मी पोर्चमध्ये पण हळदीने थोडंसं सारून घेतलं. त्याच्यावरती मला मस्त रांगोळी काढायची होती दिवाळीच्या दिवशीची. आणि त्यानंतर मी तुळशी वृंदावनाजवळ पण थोड्याशा हळदीने सारवते आणि त्याच्यावरती स्वास्तिक देवीचं पाऊल काढते, थोडीशी रांगोळी काढते. खूप छान वाटतं. आणि हळदीने सारूपर्यंत जरा उजाडलं होतं चांगलं, तर शेण आणून ठेवलं होतं मुलांनी ना, तर मी लागले मग बाहेर सारवायला. जिथं आपण जे रॅम्प बनवलेलं आहे ना सिमेंटाचं, त्याच्यावरतीच सारवते, तरी पण छान वाटतं. आणि सारवलेलं याच्यावर तर रांगोळी एक नंबर वाटती. आता शेणाने सारूपर्यंत मी जे हळदीने सारवलं होतं ना पोर्चमध्ये, ते पण सुकलं होतं. तर त्याच्यावरती लागले मग मी रांगोळी काढायला दिवाळीच्या दिवशीची. तसं तर रोज मी पोर्चमध्ये किंवा गेटच्या बाहेर एकदम छोटीशी रांगोळी काढत असते, नाहीतर मग आपली नेहमीची तर ठरलेलीच आहे गायत्री पद्म रांगोळी, मी ती काढत असते छोटीशी. पण असं सणावाराला मी हळदीने सारून मोठी रांगोळी काढत असते. आणि जो सण आहे ना, त्या सणाच्या रिलेटेड आपण जर रांगोळी काढली ना, असं वाटतं की बाबा आपण आता सण साजरा करतोय, छान वाटतं. आणि हे पाहता राजूचं आणि फौजी साहेबांचं काय संभाषण चालू होतं इथं. दिवाळीला नवीन कपडे शिवले होते ना, तर त्या कपड्यांची फिटिंग व्यवस्थित आली का नाही असं त्यांचं चाललं होतं. आता पोर्चमध्ये दिवाळीची मोठी रांगोळी काढली मी आणि त्यानंतर मग उंबरठ्यामध्ये हळदीचं लेपन केलं होतं ना, त्याच्यावरती पण मी रांगोळी काढत होते, कारण ते हळदीचं लेपन व्यवस्थित सुकलं होतं. तर दिवाळीच्या दिवशी उंबरठ्यामध्ये मी अशी रांगोळी काढली होती आणि पोर्चमधली अशी काढली होती, तुम्ही बघू शकता. तर हळदीने सारवलेल्या याच्यावर रांगोळी काढली ना आणि थोडेसे जरी कलर भरले ना, खूप छान वाटते रांगोळी. आणि ही दिव्यांची रांगोळी आहे ना 5 ते 3 ठिपक्यांची बरं का फक्त. आणि रांगोळीचे जे दिवे काढलेत ना मी, दिव्यांच्या खालच्या बाजूला जे कमळ आहेत ना, तर ते कार्डबोर्डचे जे आर्टिफिशियल कमळ असतात ना, तर ते ठेवलेले आहेत, रांगोळीने नाही काढलेले ते मी. तर असं म्हणजे फक्त दिव्यांचीच रांगोळी होती ती, मी ठिपक्यांची काढली ती. पण खालच्या साईडने मी असे कमळ ठेवले होते ना, त्याच्या साईडनी पांढऱ्या रांगोळीची बॉर्डर काढली. इतकं छान वाटत होतं की बस. आता सगळ्या रांगोळ्या झाल्या काढून, त्यानंतर माझा दुपारचा स्वयंपाक झाला, सगळ्यांची जेवणं झाले, किचन आवरून झालं, थोडासा अर्धा तास आराम झाला आणि त्यानंतर मग मी पुरण टाकलं शिजायला आणि तयार झाले. थोडीशी म्हणलं साडी घालावा, साडी नवीन घातल्याशिवाय सण साजरा केल्यासारखं वाटतच नाही. कामामध्ये मस्ती साडी खराब होती, पण फौजी साहेब काय बोलतात, दिवसभर तू जुनीच साडी घालणार, त्याच्यावरच दिवसभर सणासुदीचं काम करणार आणि फक्त पूजेच्या वेळेस तू 5-10 मिनिटं नवीन साडी घालणार, मग ते नवीन साडी घेतलेल्याचा अर्थच काय राहतो. त्यामुळे ते बोलले आधी तू साडी घाल आणि मग तुला काय काम करायचे ते कर, खराब झाली तर होऊ दे म्हणले, मी ड्राय क्लीन करून आणन, पण तू पहिली साडी घाल म्हणले, घरची लक्ष्मी नवीन वाटली पाहिजे. तर असं आहे, मी साडी घातली आणि त्यानंतर मग जे सारवलेलं होतं ना मी बाहेर, तर ते ओलंच होतं सकाळी.
मग ते आता दुपारी वाळल्यानंतर मी संध्याकाळी 3-4 वाजता लागले बाहेरची रांगोळी काढायला. आणि पोर्चमध्ये आपण किती मोठी रांगोळी काढली ना तरी पण गेटच्या बाहेर जोवर आपण रांगोळी काढत नाही ना मोठी तोपर्यंत सणासारखं वाटतच नाही. आणि त्यात आपण ते सारवलं होतं ना, सारवलेल्या याच्यावर रांगोळी काढायला खूप भारी वाटतं. तर मी अशी घाई गडबडीमध्ये मग मोठालीच रांगोळी काढली होती. म्हणलं पटकन आवरून जाईन, कारण मला पूजेची पण तयारी करायची होती. तशी तर सकाळीच बरंचसं सामान आम्ही आणून ठेवलं होतं. पण दिवाळीची पूजा थोडी मोठी असते, थोडा वेळ लागतो आणि मुहूर्तामध्ये पूजा झाली पण पाहिजे. त्यामुळं म्हणलं पटापट हे सगळं आवरून घेते, त्यानंतर मग पूजा पण करायची. आणि पोळ्याचा स्वयंपाक पण चालू होता माझा. मी पुरण शिजायला घातलं होतं आणि कांदे पण भाजायला ठेवले होते आमटीसाठी. आणि बाहेरचं पण काम चालू होतं. म्हणलं सगळं संगच असं काम चालू ठेवलं ना पटापट उरकून जाईन आणि मुहूर्तामध्ये आपली पूजा पण होऊन जाईन. मग आता बाहेरची रांगोळी काढूपर्यंत मुलांनी सगळं मला हे हार बनवायचं फुलं बिलं सगळं बाहेर आणून ठेवलं. आणि संध्याकाळचे जे दिवे लावायचे आहेत ना ते सुद्धा राजूनी मुलांनी बाहेर आणून ठेवले होते. म्हणजे असं सगळं हाताखाली ते पटापट मला देतात ना, मग ते टाईमशीर सगळं व्यवस्थित झालं जातं. त्यांना असं सांगावं लागत नाही की आता हे करा ते करा. तर त्यांना माहिती ना आता संध्याकाळी आपण भरपूर सारे दिवे लावतो दिवाळीला. तर त्यांनी मग ते दिवे वाती तेल सगळं बाहेर असं आणून ठेवलं होतं. आपली मुहूर्तामध्ये पूजा झाली की मग बाहेरचे पण दिवे लावायला लगेच. आणि जरी घरात थोडाफार उशीर झाला तर मग ते तुळशीजवळ दिवा लावते, उंबरठ्यामध्ये दिवा लावते. तर ते असं एवढं करतात, कारण कसं आहे ना आपल्याला पाहून पाहून आपले मुलं पण शिकतात. आणि हार बनवस्तवर फौजी साहेबांनी मला बाहेर कवळं तो कपडा सगळं आणून दिलं. कारण उंबरठ्याच्या वरती मी कवळं बांधत असते ना, तो पहिलं कवळं खराब नव्हतं झालं, पण आता वर्षाची सगळ्यात मोठी अमावस्या आणि दिवाळी होती ना, मग म्हणलं चला कवळं पण बदलते मी आता. तर पहिलं कवळं मी सकाळी सोडून ठेवलं होतं आणि आता हे कवळं नवीन बांधणार होते. तर कवळ्यावरती मी असं ओम काढते, स्वास्तिक काढते, हळदी कुंकू अक्षदा आणि काजळाची एक लाईन वाढायची, नमस्कार करायचा आणि ते असं लाल कपड्यामध्ये मी कवळं बांधत असते दरवाजावरती. म्हणजे आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा घरात येणारी जी निगेटिव्हिटी ना ते कवळं शोषून घेतं त्याच्यामध्ये आणि आपल्या घराला सुरक्षित ठेवतं असं म्हणतात. त्यामुळं मी ते कवळं बांधत असते. तुम्ही असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं असं एखाद्या दुकानाच्या शटरच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर असं लाल कपड्यामध्ये हे कवळं बांधलेलं असतं. तर मी कधी शिकेमध्ये बांधते ते कवळं, तर कधी लाल कपड्यामध्ये बांधत असते. आता हार बनवल्यानंतर राजूनी दरवाजाला हार पण बांधला, त्यानंतर कवळं पण बांधलं आणि स्वास्तिक काढायचं राहिलं होतं. सकाळी मी काढलंच नाही, कारण सकाळी बाहेरचं पण आवरायचं होतं, घरातलं स्वयंपाक घरातलं पण कामं होते ना. म्हणलं आता संध्याकाळी काढन मी. तर बाहेरची थोडीशी रांगोळी झाली, कवळं बांधून झालं, हार बनवून झाला. त्यानंतर म्हणलं आता हे स्वास्तिक काढते मी उंबरठ्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर. असं म्हणतात आपल्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर आणि आपल्या दरवाजावर जर हळदी कुंकवाने स्वास्तिक काढलं, शुभ लाभ काढलं ना, तर हे खूप शुभ मानलं जातं. याच्यामुळं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सकारात्मकता येते. हे चिन्ह घरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या लोकांसाठी खूप शुभ मानलं जातं, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. आणि या चिन्हामुळं घरात धन धान्याची वृद्धी होते असंही म्हणतात. तर उंबरठ्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर मी शुभ लाभ काढलं, स्वास्तिक काढला आणि दरवाजावर हळदीने मी स्वास्तिक काढले. आतल्या बाजूने पण काढायचे असतात आणि बाहेरच्या बाजूने पण काढायचे असतात बरं का. तर असं तुम्ही शुक्रवारी, गुरुवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला पण करू शकता बरं का, चांगलं असतं. आणि माझं सगळं आवरूपर्यंत फौजी साहेबांनी, मुलांनी, राजूनी सगळ्यांनी पूजेसाठी मस्त असा सेटअप तयार करून ठेवला होता, तुम्ही बघू शकता. तर पूजा करायची म्हणलं ना, लाल पिवळं वस्त्र खूप छान दिसतं, मला खूप आवडतं. त्यामुळं फौजी साहेबांनी लाल पिवळ्या कपड्याचंच कलर कॉम्बिनेशन केलं होतं. आणि मी ओव्हर व्हाईस करते, कारण एवढे फटाके वाजत होते ना, म्हणजे आवाज व्यवस्थित आला नसता. आणि मीच लागले होते आता पूजेची मांडणी करायला. तर सगळ्यात आधी आपल्याला दिव्याच्या साक्षीने पूजा करायची असते ना, तर मी समया प्रज्वलित करून घेतल्या होत्या. त्यानंतर इथं मी कलशासाठी स्थान देत होते. त्यानंतर आपल्याला कोणत्या देवाची पूजेची मांडणी करायची, कोणत्या देवांना स्थान द्यायचं आहे, ते सगळं व्यवस्थित करत होते. आणि लक्ष्मीपूजनाची पूर्ण मांडणी मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करते, कारण पुढच्या वर्षी तुम्हाला कामाला येईन त्यामुळं. कारण बऱ्याचशा ताईंच्या कमेंट असतात की ताई पूर्ण पूजेची मांडणी तू दाखवत जा, सांगत जा व्यवस्थित. आणि पाठीमागच्या वर्षी मी हे कमळाचं आसन आणलं होतं ना, तर त्याच्यामध्येच मी माता लक्ष्मीला स्थान देणार होते. आणि समय तर मी लावून घेतल्या होत्या, पण छोटा दिवा लावल्याशिवाय दिवा लावल्यासारखं मला वाटतच नाही. त्यामुळं मग मी छोटासा दिवा पण लावून घेतला. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहिलं, नमस्कार केला. आणि आता सगळ्यात आधी गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आणि मग बाकीच्या पूजेला सुरुवात करायची.
त्या पहिलं सगळ्यात आधी आता आचमन करून घ्यायचं. 3 वेळा हातात पाणी घ्यायचं, 3 वेळा प्यायचं आणि चौथ्यांदा हात धुवून घ्यायचं. तर आचमन करताना तुम्हाला तर माहितीच असेल काय म्हणतात. तुम्ही गुगललाही सर्च केलं ना आचमन कसं करावं तरी तुम्हाला कळून जाईल. पण तरी मी तुम्हाला सांगते आता. तर पहिल्यांदा हातामध्ये पाणी घ्यायचं आणि ओम केशवाय नमः असं म्हणायचं. पाणी पिऊन घ्यायचं. पुन्हा दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं. ओम नारायणाय नमः. तिसऱ्यांदा पुन्हा पाणी घ्यायचं. ओम माधवाय नमः. तिसऱ्यांदा पण पाणी पिऊन घ्यायचं आणि चौथ्यांदा हातात पाणी घ्यायचं आणि ओम गोविंदाय नमः म्हणायचं. ते पाणी तामणात सोडून द्यायचं आणि हात स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांना अभिषेक घालायला लागायचं. अभिषेक घालताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं म्हणत आपण अभिषेक घालायचा. गणपती बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर मग आपण बाकीच्या देवांना अभिषेक घालायचा. गणपती बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. त्यानंतर आपण जे विड्याच्या पानांचे जोडी जोडी ठेवलेत आपण त्याच्यावरती तांदूळ ठेवलेले आहेत ना, तिथं गणपती बाप्पांना स्थान द्यायचं. हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं, नमस्कार करायचा आणि त्यानंतर मग बाकीच्या देवांना आपण अभिषेक घालू शकतो. तर त्यानंतर मी आता हे कमळामध्ये माता लक्ष्मीला स्थान दिलं. हळदी कुंकू अक्षदा वाहते आणि 11 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतरच माता लक्ष्मीची पूजा करायची आणि गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूलाच माता लक्ष्मीला स्थान द्यायचं असतं. आता इथं कलशाची मांडणी करते मी. तर कलश भरून घेतला. कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, अक्षदा, फूल, हळदी कुंकू, नागवेलीची पानं, 1 नारळ असं ठेवते. तर कलशाच्या कंठाला पण कलावा बांधून घ्यायचं, लाल पिवळा धागा आणि नारळाला पण बांधायचा असतो. तर तांदळाने अष्टदल कमल मी बनवून घेतलं होतं ना, तिथं कलशाला स्थान दिलं. आता त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती माझ्याकडं पितळेची. तर माता लक्ष्मीला अभिषेक घालून घेते. कारण मातीची जी मूर्ती असते ना, त्या मातीच्या मूर्तीला काय अभिषेक घालता येत नाही. पण आपल्या घरामध्ये, आपल्या मंदिरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती असते ना, त्याला आपण अभिषेक घालू शकतो. तर मी अभिषेक घालते पंचामृताने, पाण्याने. तर आधी पाण्याने अभिषेक घालायचा, त्यानंतर पंचामृताने घालायचा आणि पुन्हा पाण्याने घालायचा. आणि अभिषेक घालताना ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणत राहायचं. अभिषेक घालायचा. अभिषेक घातल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला मी माता लक्ष्मीला स्थान दिलंय. हळदी कुंकू अक्षदा फूल वाहिलंय, नमस्कार केलाय आणि गजांत लक्ष्मीन आपल्याकडं गज आहेत ना, म्हणजे हत्तींच्या ज्या मूर्त्या आहेत ना, तर त्याला पण मी आता अभिषेक घालते. तर पूजा करतानाचा मी कधी व्हिडिओ अपलोड केला ना, तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येत असतात की ताई तुमची गजांत लक्ष्मी कितीचे येतं. तर ताईनं माता लक्ष्मीची मूर्ती ना 1200 रुपयाची आहे आणि आपले गज आहेत ना हे हत्ती, तर हे 1400 रुपयाचे आहेत. तर माता लक्ष्मीची मूर्ती आमच्या इथून केडगावमधूनच घेतलेली काकांकडून. त्या मी हमेशा व्हिडिओमध्ये दाखवत असते. आणि जे हत्ती आहेत ना ते नगरमधून रासनीच्या दुकानातून घेतलेले आहेत. तर गजांत लक्ष्मींना पण मी अभिषेक घातला, त्यानंतर स्थान दिलं. हळदी कुंकू अक्षदा फूल वाहिलं. तर माझ्याकडं माता लक्ष्मीची मूर्ती, हे गजांत लक्ष्मी काहीच नव्हतं ना, त्यावेळेस मी फक्त सुपाऱ्या मांडायचे नागवेलीच्या पानांच्या वरती आणि त्या सुपाऱ्याच्या स्वरूपामध्येच मी देवांची पूजा करायचे. तरी पण पूजा आपली म्हणजे देवांच्यापर्यंत पोहोचली जाते बरं का. असं नाही की मूर्त्याच असावा आपल्याकडं. तर आपण ज्या देवांचं आपल्याला पूजन करायचं आहे, जसं काय गणपती बाप्पा, माता लक्ष्मी, विष्णू भगवान, कुबेर देवता, तर आपण सुपाऱ्या मांडायच्या. आणि हे विष्णू भगवान मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहत आहे, हे माता लक्ष्मी तुम्हाला अभिषेक घालत आहे असं बोलायचं. आणि आपण साध्या सिंपल भोळ्या भावड्या मनाने पूजा केली ना तरी देवापर्यंत ती पोहोचले जाते. तर माझ्याकडं अजून पण विष्णू भगवान आणि कुबेर देवतांच्या मूर्त्या नाही आहेत. मी फक्त सुपाऱ्या मांडत असते बरं का. कसं आहे ना, आपल्या संसाराला कितीही असलं तरी कमीच पडतं. त्यामुळं एक संगच काहीच नसतं होत. हळूहळू आपल्याला सगळं करायचं असतं. थेंब थेंब तळ साचे. तर दर महिन्यामध्ये 1-2 महिना मिळून मी असं एक देवांच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत. तर असं खर्चायला पैसे मला मिळाले ना, त्याच्यातूनच मी एक वस्तू घेत राहायचे. आणि आता तर देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं माझं यूट्यूब छान चालतं आणि मला जे पाहिजे ते मी हळूहळू असं घेत असते आणि आपल्या संसाराला पण हातभार लावते. आता गजांत लक्ष्मीला अभिषेक झाला, त्यांना स्थान दिलं. त्यानंतर श्रीयंत्र आहे ना, श्रीयंत्राला पण अभिषेक झाला. आणि त्यानंतर आता जिथं माता लक्ष्मी असते ना तिथं भगवान विष्णू असतातच. तर माता लक्ष्मीच्या नंतर आपल्याला भगवान विष्णूंना पण स्थान द्यायचं आहे. तर सुपारीच्या स्वरूपामध्ये मी भगवान विष्णूंना अभिषेक घातला. माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला मी
भगवान विष्णूला स्थान दिलं, हळदी कुंकू अक्षता फूल वाहिलं. आणि कुबेर देवतांची पण माझ्याकडं मूर्ती नाही, त्यामुळं सुपारीच्या स्वरूपामध्येच मी कुबेर देवतांना अभिषेक घातला. आणि कुबेर देवता हे धनाचे देवता आहेत ना, त्यामुळं 1 रुपयाच्या नाण्यावरतीच कुबेर देवतांना स्थान द्यायचं, हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं, नमस्कार करायचा आहे. आणि ही सगळ्यात शेवटची सुपारी म्हणजे सर्व देवतांची सुपारी. तर आपण इथं थोडेच देवतांना म्हणजे स्थान दिले, पूजा करतोय ना, तर इथं सर्व देवतांची सुपारीला आपण अभिषेक घालायचं, सर्व देवतांना पण मान द्यायचा असतो. तर सर्व देवांच्या सुपारीला मी अभिषेक घातला, त्यानंतर स्थान दिलं, हळदी कुंकू अक्षता वाहिल्या आणि सर्व देवांना मी नमस्कार केला. तर अशी पूजा एकदम छोटीशी पूजा आहे, पण असं थोडंसं लक्षात घेऊन केलं ना दरवर्षी आपल्याला मग सोपं पडतं. आणि सगळ्या देवांना मग मी कापसाचं वस्त्र घातलं. आणि आता जे विडा ठेवला ना गणपती बाप्पांना, विडा आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला होता, तर त्याच्यावरती 3 वेळा पाणी ओवाळायचं आणि नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं. आणि लक्ष्मीचं प्रतीक म्हणजे पिवळ्या कावड्या, तर त्या असतील ना आपल्याकडं आपल्या मंदिरामध्ये, तर त्यांना पण अभिषेक घालायचा. आणि नसतील तर काय हरकत नाही. माझ्याकडं पहिल्या नव्हत्या, पण मी हळूहळू असं जसं माहिती मिळत गेली तसं मी पूजा करत गेले. तर कवड्यांना पण मी अभिषेक घातला. तांदळामध्ये एका प्लेटमध्ये स्थान दिलं, हळदी कुंकू अक्षता फूल वाहिलं. तर त्या तांदूळ थोडेसे पिवळे करायचे असतात, पण मुहूर्तामध्ये मला पूजा करायची होती ना, त्यामुळं मी त्या तांदळावरती नुसती हळद टाकली होती आणि कवड्यांना स्थान दिलं होतं. आता धूपदीप दाखवते देवांना, त्यानंतर मग आपल्याला नैवेद्य ठेवायचा, त्यानंतर मग तिथं पैसे आपले दागिने काय असेल ते ठेवायचं, बताशे ते सप्तधान्य सगळं ठेवायचं. आणि लक्ष्मी कुबेर पोटली मी तुम्हाला धनत्रयोदशीच्या व्हिडिओमध्येच दाखवलं होतं, सांगितलं होतं. तर ती पण आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पण पूजायची आणि दिवाळीच्या दिवशी पण पूजायची असते. आणि पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते लाल कपड्यामध्ये बांधायचं आणि आपण त्या तिजोरीमध्ये ठेवायचं किंवा मंदिरामध्ये पण आपण ठेवू शकतो. पण शक्यतो आपण जिथं पैसे आपले दागिने जे डॉक्युमेंट्स वगैरे ठेवतो ना, तिथं ठेवतात. आता मी हे मातीचे कुंभ भरून ठेवलेत ना, तर याला कोणी कुंभ म्हणतं तर कोणी बोळके म्हणतात. आमच्या इकडं तर बोळकेच म्हणतात बरं का. तर ते बोळके मी भरून ठेवले, धन धान्य त्यानंतर पैसे असं भरून ठेवले. आणि प्लेटमध्ये पैसे पण ठेवलेत. त्यानंतर छोटे छोटे बोळके आणले होते ना मी, त्याच्यावरती छोटे छोटे दिवे पण लावलेत. तर असं थोडीफार सजावट केली ना छान दिसतं. आता हे पोटलीमध्ये ना मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं होतं काय काय असतं, तर पुन्हा सांगते थोडंसं मी माहिती तुम्हाला. तर या पोटलीमध्ये ना 5 पिवळ्या कवड्या, 5 गोमती चक्र, त्यानंतर 5 कमळगट्ट्याची मणी, काळ्या गुंजा, लाल गुंजा, पांढऱ्या गुंजा, त्यानंतर नागकेसर, छोटासा लघु नारळ. आणि आपण घरातलं पण त्याच्यामध्ये काही ॲड करायचं असतं, तर ते मी तुम्हाला सांगतेच काय काय ॲड करायचं. तर हे एक सुपारी घातली मी त्याच्यामध्ये घरातून. त्यानंतर फुलं असलेल्या म्हणजे फुलाच्या लवंगा 5 काळी मिरी, त्यानंतर हिरव्या विलायच्या, मोठी विलायची, दालचिनी, थोडेसे कॉईन पण घालायचे त्याच्यामध्ये, थोडेसे धने, त्यानंतर पिवळे केलेले आखाले तांदूळ, पिवळी मोहरी, त्यानंतर 1 हळकुंड, भीमसेनी कापूर. भीमसेनी कापराने काय होतं, किडे लागत नाही आपल्या पोटलीला आणि ती लक्ष्मीकारक पण असतो नाही का भीमसेनी कापूर, किंवा साधा कापूर घेतला तरी पण चालतो. आणि आपला चांदीचा माता लक्ष्मीचा जो कॉईन आहे ना, तो कॉईन. आणि दुकानातून मी म्हणजे जिथं पूजेचं साहित्य मिळतं ना, तिथून मी कुबेर यंत्र पण आणलं आहे छोटंसं, तर ते पण ठेवायचं. मिळालं तर ठीक आहे, नाही तर काय हरकत नाही. किंवा कुबेर चावी पण मिळती, किंवा कुबेर यंत्र दोन्हीतून एक जरी असलं तरी पण चालतं. तर अशी लक्ष्मी कुबेर पोटली मी बनवली होती. तर दरवर्षी मी बनवत असते. पहिली जी पोटली ना, ती आपण पाण्यामध्ये प्रवाहित करायची आणि त्याच्यामधले आपण गोमती चक्र आणि पिवळ्या कवड्या जर काढून घेतल्या तरी काय हरकत नाही. आपण ते शुद्ध करायचे गंगाजलाने आणि पुन्हा ते आपण वापरू शकतो. नाहीतर मग पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायच्या आणि नवीन घेऊन यायचं. आणि माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय म्हणजे ह्या बत्ताशा. तर बत्ताशा पण मी प्लेटमध्ये ठेवल्या होत्या. मिठाई, त्यानंतर ड्रायफ्रूट, मेवा, फळं. आणि जी छोटीशी लक्ष्मी असते ना, किंवा कोणी केरसुनी बोलतं, कोणी झाडू बोलतं, तर आमच्या गावाकडं तर केरसुनीच म्हणायचे माझ्या आजींत्या बरं का, कोणी लक्ष्मी म्हणायचं. तर एक मी छोटीशी आणली होती ना, तीच मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजली होती. आणि एक मोठी आणली होती ना,
तर ती धनत्रयोदशीच्या दिवशीच पूजून मी वापरायला काढली होती. कारण टेरेस झाडायला पण मला लक्ष्मी लागती ना, म्हणजे झाडू लागतो ना, तर तेच मग मी घेतली होती. आणि नैवेद्यावरती ठेवायला मी तुळशीचं पान फ्रीजमध्ये आदल्या दिवशीच काढून ठेवलं होतं. कारण तुळशीचं पान हे 4-5 दिवस शिळं मानलं जात नाही बरं का. तुळशीचं पान हे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तोडू नये ना, त्यामुळे मी आदल्या दिवशीच तोडून ठेवलं होतं आणि नैवेद्यावरती ठेवलंय आणि 3 वेळा पाणी फिरवलं. नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं. नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यांनी दर्शनं घेतले आणि मला पोळ्या बनवायच्या होत्या. पोळ्या बनवायच्या राहिल्या होत्या फक्त. बाकी आमटी, भात, गुळवणी, डाळ भात सगळं झालं होतं. तर पोळ्या लाटते म्हणलं पटापट आणि नैवेद्य दाखवते. तर सगळ्यांचे दर्शन झाले आणि पूजेजवळ आम्ही थोडेसे फोटो पण काढले. मग फोटो काढल्यानंतर मग फौजी साहेब बोलले, पोळ्या लाटून घे, आपल्याला फटाके पण उडवायला जायचे, त्यानंतर बाहेर दिवे पण लावायचे. तर फायनली आता पूजा कशी झाली होती ना ते मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर मग पोळ्या लाटते म्हणलं. तर तुम्ही बघू शकता पूजेची मांडणी अशी झाली होती. पाय लांबच राहते तिकडेच पाय पडतो. तर पूजा झाली, मी सगळ्यांना औक्षण केलं. त्यानंतर मग गेलो आम्ही बाहेर दिवे लावायला. हाँ हाँ तर बाहेर सगळे दिवे लावायचे झाले. त्यानंतर मी लागले स्वयंपाक करायला. म्हणजे स्वयंपाक झालाच होता. आमटी, भात, डाळ भात, पुरण करून झालं होतं, सगळं झालं होतं. फक्त पोळ्या लाटायच्या ठेवल्या होत्या, म्हणजे पीठ पण मळून ठेवलं होतं. तर पुरण शिजल्यानंतर मी गरम केलं गूळ घालून पुरण आणि मुलांनी मग मला ते वाटून पण दिलं होतं पुरणाच्या चाळणीने. तर मग पटापट असा स्वयंपाक होऊन गेला होता. तर पोळ्या केल्या की मला लगेच नैवेद्य दाखवायचा होता आणि त्यानंतर मग आम्हाला फटाके उडवायला जायचं होतं. तर फौजी साहेब मला म्हणत होते, पटकन पोळ्या लाटून घे, नैवेद्य दाखव, मग आपण थोडेसे फटाके उडवू. तर दिवाळीच्या दिवशी मी फक्त पुरणपोळी, डाळ भात, आमटी, पापड एवढंच बनवलं होतं. भजे वगैरे काही नव्हतं बनवलं. कारण दिवाळीचा स्वयंपाक करत होते ना मी 4-5 दिवसापासून, तर ते तेलकट असं वासाने कसं तरी झालं होतं. त्यामुळं म्हणलं तेलकट काहीच नाही तळायचं, फक्त पापड तळले होते मी. तर नैवेद्य दाखवला. त्यानंतर आम्ही गेलो फटाके उडवायला.
सगळीकडे असे फटाके उडत होते ना, त्यामुळं सगळीकडे लख्ख उजेड झाला होता आणि मला हे स्काय लँटर्न खूप आवडतं, तर फौजीसाहेबांवर मी ते उडत होतो. तर असे थोडेसे फटाके उडवले, फटाक्याचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही गेलो मग जेवायला. तर दिवाळी अशी आम्ही साजरी केली आणि दिवाळीचं जे लक्ष्मीपूजन असतं ना, अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला. तर दिवाळीचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.